नमस्कार. आज जागतिक कविता दिन. सरोज नेने यांच्या मनबोली या पुस्तकातील कविता. परतावं आपल्या घरट्यात. कधीतरी वाहावं वाऱ्यासारखं, झाडं वेली फुलांशी पाखरांशी बोलावं, सुखवावं एखाद्या उन्हातल्या जीवाला, विचारावं काय बरं वाटतंय. ही उन्हंही शिकवतात कशा असतात झळा. ती बाळ असताना खेळवतात ना कवडसा बनून, आणि सांजेला सोबत करतात आठवांची. कधी व्हावं कळीचं फूल, दरवळावं, सुखवावे दुसऱ्यांचे डोळे, हातही हातात घ्यावा, दोघेही सुखावतात. पाकळीवरचं दव ठिपकतं, ओलावतात ओठ. दीप रागाच्या सुरावटीवर उजळू लागतात दीप, मन तेवू लागतं. कधी व्हावं पाखरू, किलबिलावं, घ्यावी भरारी, भिडावं निळाईला, गुलाबी रंग पांघरून ओढाळ मनानं परतावं आपल्या घरट्यात. आणि कधी पेरून घ्यावं स्वतःला, अंकुरावं मातीच्या कुशीत, अनुभवावा जन्म सोहळा, मन बहरलेला मळा. मग जावं दुसऱ्या ओठात, शिरावं पोटात, आणि म्हणावं इदं न मम. परिपूर्ती अशीच असते ना, आणि आनंदी मनाचे डोही. दुसऱ्या कवितेमध्ये त्या म्हणतात, नाही कधी बोलले ना थांबवलं कुणाला, ऐकलं सगळं सर्वांचं, मूकपणे सोसले घाव, वेचत गेले काटे, काटे काढून फूल दिलं. कुणालाच त्याचं काही नव्हतं, पण शांतपणे पाहत राहिले. वाहत गेले काळाबरोबर, झऱ्याची नदी झाले. काठा काठाला भिजवताना मी मात्र कोरडीच राहिले. नको होता चंद्र, थोडी कोर हवी होती, तीही नाही मिळाली. भाग्य तेवढं थोड नव्हतं. हेच सारं बरोबर, कशासाठी अपेक्षा, अमावस्येच्या रातीला कायमच उपेक्षा. शेवटी एक दगड झाले. आता एकच लक्षात ठेवायचं, कुणाच्या वाटेत नाही जायचं, फक्त पुढे जाणाऱ्याला सुखी हो असं म्हणायचं.